नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? आपण पाहतो आहोत ठरलं तर मगचा 25 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप 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 छान आहे. म्हणजे इतक्या दिवसानंतर आपण जी वाट बघत होतो ते फायनली आता रिव्हील झालं आहे. प्रतिमाने आता हे सुद्धा सांगून टाकलंय की अपघाताच्या मागे महिपतच होता. आणि हे आता अर्जुन, सायली आणि रविराजला कळल्यावर ते दोघं काय स्टेप घेतात बघूया. काय काय आणखी इंटरेस्टिंग घडणार आहे तर पुढे. तर आजचा भाग सुरू होतो. तर सायलीला आता डाऊट आला असतो महिपतवर. तर सायली आता फोटो दाखवते प्रतिमाला आणि विचारते की प्रतिमा आत्या, हा जो फोटो आहे या माणसाला तुम्ही ओळखता का? आणि तो फोटो पाहिल्याबरोबर आता प्रतिमा खूप घाबरू लागते आणि तिला सगळं काय ते जुनं तिच्या डोळ्यासमोर येऊन उभं राहतं. आणि प्रतिमा आता अशी खुणवते सायलीला की दूर कर त्या फोटोला, बाजूला कर. तर सायली पटकन फोटो ठेवून देते आणि आता सायलीला सगळं समजलं असतं की प्रतिमा आता आगेला पाहून नाही तर महिपत शिखरेला पाहून घाबरते. आणि आता याच्या मागचं कारण काय असेल बरं, हा प्रश्न आता तिथे सगळ्यांना पडतो, अर्जुनला, सायलीला आणि रविराजला सुद्धा. त्यानंतर आता सायली म्हणते अर्जुनला की मला सगळं समजलं आहे आता. आणि रविराज म्हणतो आता प्रतिमाला की काय झालं प्रतिमा, या महिपतने तुला काही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे का याआधी? म्हणजे तू त्याच्याकडे बघून इतकी का स्वस्थ होतीयेस, का घाबरतीयेस इतकी? आणि त्यानंतर आता अर्जुन सुद्धा प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा आत्या, तुला आठवत आहे का, हा तोच महिपत शिखरे ज्याची जी मुलगी होती साक्षी शिखरे ती जेलमध्ये गेली होती आणि प्रियाचं तिच्यासोबत कनेक्शन होतं, प्रिया तिची मैत्रीण होती. हा क्रिमिनल आहे, क्रिमिनल माइंडेड आहे. तर याने तुमच्यासोबत काही केलं आहे का प्रतिमा आत्या, जेणेकरून तुम्ही इतकं घाबरता? जेव्हाही समोर आला तेव्हा. तर त्यानंतर प्रतिमा आणखी जोर देते आपल्या डोक्यावर आणि सगळं आठवण्याचा प्रयत्न करते की हो ना, काहीतरी संबंध नक्की आहे, पण काय एक्झॅक्टली. आता ती खूप जोर लावते आपल्या डोक्यावर. तर प्रतिमाला आता अंधुक अंधुक दिसत असतं की ते गाडी चालली आहे म्हणून, ते जे जुनं असतं सगळं आणि त्यांचा ॲक्सिडेंट कसा झाला होता तो सिनॅरिओ तिच्या डोळ्यासमोर येत असतो. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अस्मिताने फ्लाईटचे तिकीट्स बुक केले आहे आणि ती आता दिल्लीला जाणार आहे सचिनला भेटण्यासाठी. आणि दुसरीकडे आता सचिनला याची काहीच आयडिया नसते की अस्मिता येणार आहे वगैरे म्हणून. तर इतकं ही कल्पनाने समजून सांगितल्यावर आता प्रतिमा तिचं काहीच ऐकत नाही आणि फ्लाईटच्या तिकीट्स बुक करते आणि ती एकटीच जायचं प्लॅन करत असते. तर तिथे आता प्रतापसुद्धा नसतो, कारण प्रताप त्याच्या काहीतरी कामानिमित्त इंडस्ट्रीमध्ये गेला असतो, त्याच्या मीटिंग्स असतात. तर तो 2-4 दिवसानंतर येणार असतो. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि परत आपल्याला प्रतिमाचा सीन दाखवला जातो. तर प्रतिमा आपल्या डोक्यावर जोर देते आणि आठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता सगळेजण तकलावून असतात की प्रतिमा आता काय सांगणार आहे म्हणून. आणि रविराज सुद्धा म्हणतो की आठव प्रतिमा, हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तर आता प्रतिमाला अचानक आठवतं आणि प्रतिमाच्या तोंडातून निघते की अपघात. आणि आता त्यानंतर आता रविराजला असा डाऊट येतो की अपघाताचा काहीतरी संबंध आहे का प्रतिमा, असा आता रविराज प्रतिमाला विचारू लागतो की म्हणजे काहीतरी त्या महिपतचा संबंध आहे का आपल्या अपघाताशी, आठव ना. तर प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते परत आणि म्हणते मला इतकं नाही माहिती, पण मला हेच वाटत आहे की अपघाताचा त्याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. आणि परत प्रतिमाला त्रास होतो. तर आता हे सगळेजण अर्जुन, सायली वगैरे तिला शांत करतात. आणि त्यानंतर प्रतिमा आता शांत होते आणि शांतपणे बसली असते. तर इकडे आता प्रतिमाला थोडी झोप लागते आणि अर्जुन, सायली आणि रविराज असे आता थोडेसे साईडनं येतात आणि यांच्यात एक डिस्कशन सुरू असतं. महिपतचं नाव ऐकून आता या तिघांनाही खूप मोठा झटका बसला असतो की आता इतका जुन्या भूतकाळाशी महिपतचा संबंध कसा काय आणि प्रतिमाला कसा काय त्रास होता या सगळ्या गोष्टींचा महिपतला पाहिल्यावर. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता महिपत आपल्या घरी आला असतो आणि त्याच्या डोक्यात तेच विचार फिरत असतात. त्याला वाटत असतं की प्रतिमा आपल्यापर्यंत चालत आली आहे, म्हणजे नक्कीच आता प्रतिमाला आपल्यावर डाऊट आला आहे. आणि आता महिपत घाबरायला लागतो आणि त्याला वाटत असतं की कधी आता ह्या प्रतिमाला सगळं आठवेल आणि कधी काय ते सगळ्यांना सांगून टाकेल तर आपलं काही खरं नाही. हेच विचार आता त्याच्या डोक्यात फिरत असतात. जे काही मंदिरात घडलं आहे तो सगळा सिनॅरिओ आता महिपत समोर येत असतो. आणि आता महिपत म्हणतो स्वतःला की नाही, असं होऊन चालणार नाही, काहीतरी स्टेप नक्की घ्यावे लागेल, आता काहीतरी नक्कीच करावं लागेल, नाही तर तो दिवस दूर नाही की त्या प्रतिमाबाईला सगळं आठवेल. इकडे आता परत सीन शिफ्ट होतो आणि रविराज आता म्हणत असतो अर्जुनला की अर्जुन, जे काही बोलली आता जे काही प्रतिमाने आपल्याला सांगितलं की अपघातात महिपतचं इन्व्हॉल्वमेंट होतं, तर त्याचं जर खरंच त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल ना तर मी त्याचा माझ्या हाताने गळा दाबेल. आणि आता हे ऐकून सायलीला सुद्धा खूप राग आलेला असतो की असं कसं काय कोणी इतकं क्रूर असू शकते म्हणून, त्याला काय फायदा मिळणार आहे हे सगळं करून. तर असं काहीतरी यांचं डिस्कशन आता सुरू असतं. आणि आता अर्जुनसुद्धा म्हणत असतो की हो, आपण काहीतरी नक्की करूया, आपण पुरावा गोळा करू आणि माहिती करू की याचं खरंच महिपतशी कनेक्शन आहे की नाही. आणि जर प्रतिमा आत्याच्या आणि तुमच्या ॲक्सिडेंटच्या मध्ये जर महिपतचा मागे इन्व्हॉल्वमेंट असणार तर मी त्याला सोडणार नाही.
आता रविराजची सुद्धा तर अर्जुनला साथ असते आणि हे दोघेही मिळून आता महिपतच्या मागे लागणार आहे आणि सत्य शोधून काढणार आहे. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि सायली घरी आले असतात आणि त्यानंतर आता कल्पना म्हणत असते अर्जुनला की अर्जुन बघ ना, ही अस्मिता ऐकतच नाही आहे. तिने फ्लाईटचं तिकीटसुद्धा बुक केलं आहे आणि ही आता सचिनला जाणार आहे भेटायला. तर आता अर्जुनसुद्धा समजावून सांगतो अस्मिताला, पण अस्मिता काहीच ऐकत नाही त्याचं. अस्मिता कोणाचंच काही ऐकत नसते. आणि इकडे अर्जुन सायली घरी आल्यावर आता अर्जुन सायलीला सगळं सांगतो. तर सायली अर्जुनला म्हणते काय हो, आज जे काही घडलं ते थोडं विचित्रच होतं, पण मला तुम्ही सांगितलं नाही क्लिअर, म्हणजे काय व्यवस्थित काय काय झालं आहे, त्या बाईने तुम्हाला आणखी काही सांगितलं का? तर त्यावर आता अर्जुन सायलीला म्हणतो की हो ना, मी तिथे गेलो आणि मला एक खूप विचित्र गोष्ट माहिती पडली. आणि त्यानंतर अर्जुन सगळं काही ते सायलीला सांगू लागतो. अर्जुन म्हणतो की मी त्या बाईकडे गेलो होतो आणि तिला विचारलं मी की काहीतरी खून वगैरे आहे का या मुलीच्या खांद्यावर किंवा चेहऱ्यावर, कुठेतरी अशी काही खून आहे का? तर तुम्हाला तर माहीतच असेल ना ती. तर त्यावर आता त्या बाईने अर्जुनला सांगितलं असतं, हे सगळं आता अर्जुन सांगतो सायलीला की त्या बाईने मग असं मला सांगितलं होतं की लहानपणी खेळताना जी बबली होती तिला एका मुलाने ढकललं होतं आणि फटफटीवर ती जाऊन पडली होती, म्हणजे एका बुलेटच्या गाडीवर, आणि त्यानंतर तिला सायलेन्सरचा जोरात चटका लागला होता खांद्यावर. तर सायली म्हणते काय, पण असा तर कुठला मार्क नाही आहे माझ्या खांद्यावर. तर अर्जुन म्हणतो हो गं बायको, मला माहिती आहे हे सगळं, त्यामुळेच तर मला डाऊट आला की ती मुलगी नक्की तो तुझाच फोटो आहे का लहानपणीचा, ती मुलगी तू आहे की नाही. तर त्यामुळे मी काय केलं, मी गेलो मधुभाऊंकडे, मधुभाऊंच्या हॉस्पिटलमध्ये कन्फर्म करण्यासाठी. तर सायली म्हणते हो का, तुम्ही तिथे पण गेला होतात? अर्जुन म्हणतो हो मग. आणि त्यानंतर अर्जुन सायलीला सांगू लागतो की कसं मधुभाऊने सुद्धा आता कन्फर्म केलेलं असतं की तो जो फोटो आहे ती सायली नाही आहे, ती दुसरीच कोणती तरी मुलगी आहे. तर आता सायली म्हणते बापरे, मग आता कसं करायचं, तो फोटो माझा नाही आहे तर मग मी लहानपणी कशी दिसायची, मग तो फोटो माझा नाही तर खरा फोटो माझा आहे तरी कुठे? तर असा या दोघांना प्रश्न पडत असतो. त्यानंतर आता पुढे सायलीला अर्जुन DNA रिपोर्ट्स दाखवतो आणि सांगतो अजून एक गोष्ट मला माहिती पडली आहे, मी चैतन्याला सांगितलं होतं DNA टेस्ट करण्यासाठी बरोबर, तर तो DNA टेस्ट घेऊन आला. आणि सायली आता DNA रिपोर्ट्स वाचते आणि बघते तर काय, आणि सायली म्हणते निगेटिव्ह आली आहे यावेळेस. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ती मैनावतीने सदाशिव कोणत्याच अँगलनी माझे आईबाबा नाही वाटत. तर आता अर्जुन म्हणतो हो, आता DNA रिपोर्टसुद्धा आली आहे ना, आता 100% माझी खात्री पडली आहे, पण यामागे नक्की कोणीतरी होतं सायली, आणि आपल्याला आता हे शोधून काढायला हवं की कोणाचा फायदा असेल या सगळ्यांच्या मागे. तर त्यानंतर आता सायली आठवू लागते की हो ना, पण आपल्या घरात तर असं कोणी करू शकत नाही. आणि अर्जुन म्हणतो तेच तर, घरातून डायरेक्ट मी ते सॅम्पल घेतले आणि चैतन्याच्या हाती दिले, मग आपल्या घरात असा कोण व्यक्ती असू शकतो, असं हे सगळं आता आठवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर जे काही झालं आहे दिवसभरातून त्याच्यावर सुद्धा आता अर्जुन आणि सायली डिस्कस करतात की कसं काय झालं आहे म्हणून. आज प्रतिमा त्या किती घाबरल्या होत्या बिचाऱ्या. तर सायली स्वतःवर ब्लेम घेते आणि म्हणते मी जायलाच नको होतं त्यांना सोडून तिथे, मी गेले आणि म्हणून हे सगळं झालं. तर अर्जुन म्हणतो नको, असे तू नको म्हणू बायको, जे व्हायचं ते होत असतं, तुझी यात काहीच चूक नाही आहे, तुझं पण मन नव्हतंच लागत ना, इकडे काय चाललं आहे ते तुला जाणून घ्यायचं होतं. तर सायली म्हणते हो ना, पण आपल्याला खूप मोठं सत्य कळलं आहे आज, आणि आता आपण अजिबात थांबायचं नाही आहे. आता आपल्याकडे एकच नाव येत आहे फक्त, महिपत शिखरे, आणि सगळ्यांची आता महिपत शिखरेचा संबंध कसा येतो हे आपल्याला आता शोधून काढायचं आहे. अर्जुन म्हणतो हो, त्या बाईने सुद्धा मला हेच सांगितलं होतं की महिपत शिखरे हा सुद्धा तुझ्याबद्दल, म्हणजे या फोटोबद्दल जी आता तू नाही आहे हे कन्फर्म झालं आहे, हे विचारायला तिथे गेला होता त्या मुलीबद्दल, जिचं नाव म्हणे ती बबली आहे म्हणून. तर सायलीमध्ये काय, महिपत शिखरे तिथे सुद्धा गेला होता त्या बाईकडे, पण ह्या सगळ्याचा महिपत शिखरेशी काय संबंध असणार? अर्जुन नंतर सायलीला म्हणतो अगं तेच तर विचार करतोय ना मी, मला सुद्धा तेच समजत नाही आहे की सगळीकडे हा महिपत शिखरे कसा काय इन्व्हॉल्व आहे. तर सायली म्हणते हो, आज जे काही मंदिरात घडलं ते खूप भयंकर होतं, आणि यानंतर तर आता माझी खात्रीच पटली आहे की महिपत हे सगळं करू शकतो, आणि कदाचित महिपतच त्या भूतकाळात इन्व्हॉल्व असेल, म्हणून प्रतिमा आत्या इतक्या अस्वस्थ होतात. आपल्याला नक्की प्रतिमा आत्यासाठी तरी हे सगळं शोधून काढायलाच पाहिजे की महिपतनी काय केलं होतं म्हणून नक्की. तर बघूया प्रेक्षकांनो आता येणाऱ्या भागात काय होणार आहे. आता रविराजला सुद्धा कळलं आहे की या सगळ्यांच्या मागे महिपत आहे म्हणून, आणि आता महिपतला रविराज सोडणार नाही जेव्हा आता म्हणजे महिपतचं कन्फर्म होणार, यांच्या हाती काहीतरी सॉलिड पुरावा लागणार. त्याचबरोबर नागराचं नाव सुद्धा आता महिपतशी जोडल्या गेलं आहे, त्यामुळे दोघांनाही आता पकडल्या जाणार आहे दोघंही. आणि इकडे आता सायलीचं सुद्धा कन्फर्म झालं आहे की ती सायली नाही आहे, ते लहानपणीचा जो फोटो होता. तर आता सायलीचे आईबाबा लवकरच मिळतील का, आता प्रतिमाला सगळं आठवेल का? आता एकच गोष्ट आठवायची राहिली आहे प्रतिमाला, ते म्हणजे तिची मुलगी. तर बघूया आता प्रतिमाला लवकर ते सुद्धा आठवत आहे का. आता खूप फास्ट वगैरे चालू आहे सिरियल, खूप इंटरेस्टिंग होत आहे. तर बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका अशाच धमाकेदार